अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। काय नेमकी भूमिका आहे, कशा पद्धतीने सगळे वाटचाल? दर्शनासाठी आलोय, बाकी काय नाही। असलं तर मी बोलत असतो, मी लपवून ठेवत नाही काय। मलाही माहित नव्हतं की मी दर्शनाला चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं। परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी, आरक्षणासाठी ते घेणार आहे। सामूहिक आमरण उपोषण होणार। आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, याकडे कशा पद्धतीने बघता अजून सरकार? नाही होईल ना, ते केले शुद्धम खात्यान इतके खाटाटोप काय हलकाला ते येणार, कुणीतरी येतेनच। आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाहीत। बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईत सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबईत सुद्धा होऊ शकतं। सामूहिक तसं तर फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं। घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहेत ते सामूहिक उपोषण, तुम्ही म्हणत पण मुंबईत सुद्धा होऊ शकतं। देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात, तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलत आहे। ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? सगळे कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही यायचं, कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत ना। कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच। पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही, म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलंय आम्ही। ते फायनल आहे आमचं, पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे। मुंबई एखाद्याच मुंबई सुद्धा होऊ शकते दादा।